जय महाराष्ट्र. दीप काकडे, शिवसेना प्रवक्ता मीरा भाईंदर. 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी महत्वाची आहे हे आता सर्वांना कळलेलं आहे. ही मराठी सक्ती ही खरं तर कुठल्याही रोजगारावरती आळा नसून अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी प्रत्येक खऱ्या महाराष्ट्रीय माणसाची मागणी होती. अनेक जण या निर्णयाचा विरोध करत आहेत. संपाची हाक सुद्धा बहुधा काही रिक्षा युनियन्सनी वगैरे दिलेली आहे. पण आमचे नेते आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि त्यांच्या मागे खंबीरपणे असणारं शिंदे आणि फडणवीसांचं महाराष्ट्र सरकार हे या निर्णयाच्या पाठी खंबीरपणे होतं. मंडळी समजून घ्या, मराठी सक्ती ही केवळ कुठल्याही आलेल्या इतर राज्य माणसावरती केलेला अन्याय नाही. वर्षानुवर्ष जी माणसं या महाराष्ट्रात राहिली, महाराष्ट्रानं ज्यांना पोसलं, ज्यांनी महाराष्ट्रात मेहनत केली आणि ती महाराष्ट्रातून मोठी होत आहेत, स्वतःचा रोजगार करतायत, घरदार चालतायत. दुर्दैवाने अशा बऱ्याच घटना घडतात की ह्या माणसांना कधी कधी मुद्दामून, कधी कधी कळत न कळत मराठी येत नाही ह्या विषयामुळे बराच मोठा वादंग होतो. खरं तर आपण ज्या राज्यात राहतो, भारत या संघराज्यामध्ये प्रत्येक राज्याला स्वतःच्या भाषेला अस्तित्वात ठेवण्यासाठी झगडण्याचा इतिहास आहे. मग आपल्या महाराष्ट्रात जिथे आपली मराठी राजभाषा आहे, ती राजभाषा बाहेरून आलेल्यांनी का शिकू नये हा प्रश्न आहे. येथे मंडळी मराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आणि अमराठी रिक्षा चालक टॅक्सी चालक असा विवाद नाही. अनेक हजारो, शेकडो, लाखो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्रामध्ये उत्तम मराठी बोलता येतं आणि ते त्यांच्या कस्टमर्स बरोबर उत्तमपणे मराठीमध्ये संवाद साधतात. पण काही आडमुठे माणसं किंवा अगदी जे काही नौकी आलेली आहेत, कदाचित त्यांनी दुर्व्यवहार करून परमिटचा वापर केलेला आहे. अशांची जाच पडताळ होणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या या मराठी माणसांनी किंवा मराठीवर प्रेम करणाऱ्याने आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे.